संदेश हा की ही फिल्म बघा कारण खूप एंटरटेनिंग आहे. कॉलेज लाईफ एनिवेज एंटरटेनिंग असते. तुम्ही मोमेंट शोधत असतात. सॉरी पण लेक्चर्स बंक करून कॉलेजला जात असतात. ही तशी हुए की तुम्ही लेक्चर्स बंक करून खूप एन्जॉय करा आणि ऍक्च्युली लेक्चर्स बंक नका करू टीचर्सला पण घेऊन जा. लग्न कल्लो एक रोमॅन्टिक कॉमेडी आहे. एक हलकी फुलकी लव्ह स्टोरी आहे. एका मुलीची जी कन्फ्युज आहे तुम्हाला पोस्टरवरनं लक्षात आलं असेल ट्रेलरवरनं लक्षात आलं असेल की दोन मुलं आहेत दोन कंटेंडर्स आहेत आणि त्यापैकी कोण श्रुतीचा मारुती की अथर्व सिद्धार्थ की भूषण कोण माझा नवरा होणार हे एक अजूनही सस्पेन्स आहे आणि मला असं वाटतं खूप दिवसांनी अतिशय निखळ रोमॅन्टिक कॉमेडी आली आहे. मराठी किंवा हिंदी मला नाही वाटत रिसेंटली कुठलीही रोमॅन्टिक कॉमेडी आली. सो I'm really looking forward to it and I hope you all really watch it. Definitely. So मी आता स्टेजवर पण म्हणाले की मी बेसिकली एका कॉलेज कॅम्पस मध्ये पाय खूप वर्षांनी ठेवते. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम एक्स्ट्रीमली ऑनर्ड अँड हंबल्ड की त्यांनी खूप स्वीटली माझं वेलकम केलं. दोन तासचे आणि द फॅकल्टी इज सो वॉर्म अँड सो स्वीट. मला गोईंग बॅक टू माय कॉलेज डेज एवढं स्वीट इंटरॅक्शन सो इट्स बीन अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स अँड हा कॅम्पस जो आहे तो खूप सुंदर कॅम्पस आहे. या कॅम्पसची वाईफ पण खूप मस्त आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की लग्न करतोचा डे वन ऑफ प्रमोशन आम्ही पिल्लाय कॉलेज पासून सुरू करतोय अँड फिंगर्स क्रॉस्ड दिस कॉलेज इज लकी फॉर एव्हरी मूवी. स्टुडंट्सना काय मला सजेस्ट करायचं असेल काय सजेस्ट ऍक्च्युली मी तितकी मोठी किंवा विद्वानही नाहीये की कोणाला काही सजेस्ट करेन पण एवढंच सांगेन की आता स्टेजवर अँकरिंग करताना ती जी ऍक्टर होती ती म्हणाली की काइंडनेस इज अ क्वालिटी विच एव्हरीबडी शुड कल्टिवेट. तर आज एकूणच सगळं वातावरण पाहता आपल्या देशातलं जगातलं तर भले तुम्ही काही करा आयुष्यात कुठलंही फील्ड निवडा कुठलाही जॉब करा पण ह्युमिलिटी काइंडनेस आणि कम्पॅशन ह्या गोष्टींना धरून चाला अँड चेज एक्सलन्स अँड सक्सेसफुल. मी अभ्यासात बरी होते त्यामुळे आई वडिलांचं किंवा माझं अकॅडमिक बॅकग्राऊंड आई वडिलांचं खूप प्रो एज्युकेशन. सो अभ्यासात चांगली सायन्स स्टुडंट आणि त्या फ्लो मध्ये मी सायन्स घेतलं मग मेडिकल मध्ये नाही मिळालं म्हणून डेंटल मध्ये गेले पण 2 वर्षांनी मला डेंटल कॉलेजच्या दुसऱ्या वर्षी लक्षात आलं की चांगलं आहे सगळं बरं आहे पण आनंद नाही खूप असा एक काहीतरी आहे जे मिसिंग आहे. पण त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली मी की काय आहे म्हणजे मला नेमकं काय करायचं कुठल्या गोष्टीत मला आनंद मिळेल. कारण काय डेंटल कॉलेज किंवा कुठलीही तुम्ही स्ट्रीम जेव्हा फायनल स्ट्रीम जेव्हा निवडतात तुम्ही सेटल होतात डोक्यात की हा आता हा माझ्या आयुष्याचा प्रवाह आणि प्रवास असणार आहे. पण त्या सेटलमेंट नंतरही मला अस्वस्थता जाणवत होती की मी नाही बघू शकत आहे स्वतःला एका क्लिनिक मध्ये. मग काय आहे ते मग तो शोध घेतला आणि मग आतून नेहमी मी लिखाणही करते मी रायटरही आहे. सो एक क्रिएटिव्ह एक्सप्रेशन कुठल्याही माध्यमातून मला करायला आवडायचं मग ते पेंटिंग असेल रायटिंग असेल आणि 90% लोकांना ऍक्टर बनायचं असतं आपल्या देशात तशीच मी पण एक आहे. मी फक्त तो चान्स घेतला. आई वडिलांना हे सांगितलं की मी एज्युकेशन कम्प्लीट करेन कारण कोणीच नाही या फील्डमध्ये ओळखीचं नो गॉड फादर. सो मी एज्युकेशन कम्प्लीट केलं आणि मग मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं थिएटर आर्ट्स. कारण माझ्या आई वडिलांचं मत होतं की तुला शास्त्रशुद्ध नॉलेज पाहिजे त्या फील्डमध्ये जाती त्याचं. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 1-2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे तो मी केला आणि त्याच्यानंतर हळूहळू एकांकिका मग कमर्शियल नाटक मग टेलिव्हिजन मग फिल्म असं सुरू आहे. थँक्यू की इनॉग्रेशन माझ्या झालं मला वाटलं आय दिस वन पार्ट ऑफ द इव्हेंट आणि हा लास्ट डे असेल मला आज कळलं की हा फर्स्ट डे आहे. सो वाईट तुम्ही बघताच जर फॅकल्टीज एवढी एक्सायटेड असेल आणि ते एवढे पॉझिटिव्ह असतील तर इम्पोरियम नक्कीच खूप छान पार पडेल. सुरुवात तर छान झाली आहे. गणेश वंदना आणि ऍक्टर्स पण मजा करतायत. क्राऊड खचाखच भरलेला आहे त्या कॅम्पस मध्ये. सो
हे नक्कीच दमदार होणार. हल्लीच्या मुलांची क्रेज आहे, फिल्म स्टार्स किंवा सिरियलचे स्टार्स जे आहेत ते हल्लीच्या मुलांची क्रेज आहे. तर दिस इज हा स्टुडंट्सचा फेस्टिवल आहे. तर स्टुडंट्सना जे आवडतं ते आम्ही करतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी, जेव्हा आम्ही अशा सेलिब्रिटीजना बोलवतो, मुलांनाही कळतं की ठीक आहे, जसं मॅडमनी सांगितलं की हार्ट कॉलिंग, डू व्हॉट युअर हार्ट वॉन्ट्स यू टू डू. तर एक तोही संदेश मुलांना की शिक्षण महत्वाचं आहे. मॅडमने सांगितलं की त्यांनी आधी आईवडिलांना सांगितलं की मी मेडिकलची डिग्री पूर्ण करेन, त्याच्यानंतर त्यांनी त्याला ज्या क्षेत्रात जायचं होतं ऍक्टिंग, त्याचाही त्यांनी 2 वर्षाचा युनिव्हर्सिटीचा कोर्स केला. तर दिस इज ऑल लर्निंग, दिस इज एक्सपिरियन्स फॉर स्टुडंट्स. आणि हे मुलांचा इव्हेंट आहे आणि मुलंच पूर्ण मॅनेज करतात. काय सांगा, एवढी सुंदर मयुरी आता आमच्या बाजूला बसली आहे आणि आय हॅव बीन अ फॅन. तिचे सिरियल्स खरंच I used to be glued to the television. की वाट बघत होती नेक्स्ट डे किंवा what is next there in the next serial. So she has actually been one of the movers and shakers in the Marathi movie industry. And she herself is a dentist. That means she is very good and was very good in academics. तर असे रोल मॉडेल्स जेव्हा मुलांसमोर येतात की अभ्यास सांभाळून, शी इज ऑल्सो गुड इन ऍक्टिंग अँड शी इज ऑल्सो डुइंग व्हेरी वेल इन फिल्म इंडस्ट्री. दिस इज व्हॉट आम्ही मुलांच्या समोर प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो की बॅलन्स एव्हरीथिंग. अकॅडमिक्स पण करा, but at the same time she is successful in art, movie, acting. So this is what Pillai College is all about, presenting the both sides to the young generation. And this is not possible without support of our management board, Dr. K. Master Pillai sir, Dr. Daphne Pillai madam, Priyam Pillai असते नाही तिथे सगळे busy आहेत. Otherwise they would have been more happy to receive you and they have conveyed their love to you. And thank My you regards to them also. So we wish her all the best. And the best part is today is the inauguration of Euphoria, and त्यांचं first movie promo for the movie लग्न कलो आमच्या कॅम्पस मधनं सुरू होत. ही एक मोठी गोष्ट आहे. आणि आज चेली डेफिनेटली जेवढे मूवी तिकडे येतात सगळे सुपर डुपर येतात. आमच्या मुलांचं सपोर्ट असतो. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर ट्रॅव्हलिंग सो फार. And you look gorgeous, and thank you for gracing the occasion. Thank you so much. It's completely my pleasure. And a big thank you to Amrita. Without her, it is not possible. आणि प्रशांत आमचे जर्नलिस्ट हिरो बंधू आहेत तिथे, त्यांच्याशिवाय तर नॉट पॉसिबल आहे. आणि तुम्ही सगळे इथे आला. थँक्यू सो मच फॉर मेकिंग दिस इव्हेंट अ ग्रँड सक्सेस. ऑल आर हेड्स, बापट सर, लता मॅडम, केतन मीरा, सुचिता मॅडम, पाटील सर, मांगे सर, ममता मॅडम, रीमा मॅडम, they all are here. आणि आमचे सगळे मुलं जे हार्डवर्क करतात, म्हणजे तुम्ही बघितलं पाहिजे, दिवस रात्र मेहनत करतात, रात्री 3-3 वाजता घरी जातात, म्हणजे अभ्यास सांभाळून हे पण करतात. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम. पण मॅम ते अभ्यास तिथे जागेपर्यंत ते करण्यासाठी मजा आली, एक्साइटमेंट, जोश, तो ह्या वर्षांमधला. आणि इट इज नॉट वर्क. मी 3 वाजेपर्यंत अभ्यास करायला सांगा नाही, पण हे काम करतील. खूपच खतरनाक वाटतं नेहमी, कारण खतरनाक ऑडियन्स असतो. आणि गेल्या वेळी पण मी आलो होतो, एवढीच ऊर्जा होती. आणि त्यांनी माझ्यासाठी गुलाबजाम आणि व्हॅनिला आईस्क्रीम मागवलं होतं कुठून तरी बिचाऱ्यांनी अरेंज करून. सो उत्स्फूर्त असतात सगळे. आणि स्पेशली हॉटेल मॅनेजमेंटचे जे स्टुडंट आहेत ते सगळे धावपळ करत असतात. आणि बाहेर पण कल्ला असतो आणि मजा येते. आणि स्पेशली डिलेव्हरी बॉयसाठी आलो आहे, कारण मला असं वाटतं की हा सिनेमा जसा आम्ही वुमन सेंट्रिक केलेला तसा युथफुल पण आहे. याच्यात गाणी आहेत, मजा आहे. ट्रेलरला तुफान रिस्पॉन्स मुलांनी दिला. सो त्याच्यामुळे याच्यातला जो मेसेज आहे तो यूथपर्यंत पोचावा, आणि त्याच्यासाठी पिल्लाईज कॉलेजने आम्हाला एक संधी दिली. त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि हा जो मेसेज आहे तो सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे, कारण सरोगसी या टॉपिकवर हा सिनेमा आहे. आणि जनरली अशा टॉपिकवर कोणी सिनेमा करत नाही, आणि केला तरी थोडा सिरियस होतो सिनेमा. आणि आम्ही एंटरटेनमेंट पद्धतीने हा मेसेज पोचवण्याचा प्रयत्न करतो. आमचं एवढंच म्हणणं आहे की जेव्हा पुरुष जेव्हा सक्सेसफुल होतो तेव्हा आपण म्हणतो की त्याच्या मागे खंबीरपणे बाई उभी असते. पण बाई जेव्हा प्रॉब्लेममध्ये असते, स्पेशली अशा जेव्हा समाज तिला काही काही नावं ठेवत असतं किंवा मागून काही काही बोलत असतं, तेव्हा बाई जेव्हा प्रॉब्लेममध्ये असते तेव्हा त्याच्या मागे पुरुष उभा राहायला पाहिजे. आणि मला वाटतं सरोगसीची पहिली फिल्म आहे जी मेल्स पॉईंट ऑफ व्ह्यूने जाते. सो त्याच्यामुळे प्लीज तुम्ही पण सिनेमा जो आहे 9 फेब्रुवारीला बघा, आणि थिएटरमध्ये तुमच्या जवळपास लागेलच. आणि असंच प्रेम ठेवा.
जिम लावली होती यावेळी थोडीशी, दाढी वाढली फक्त, बॉडी तर वाढली नाही. पण मला असं वाटतं त्याच्यात पण 2 महिने खूप मेहनत केली बॉडीवर, प्रोटीन आणि एक्सरसाइज याच्यावर खूप मेहनत केली. आणि आम्हाला असं वाटलं भाऊ नावाचं आमचं कॅरेक्टर आहे दिगंबर कानटोळे, तर तो थोडा रांगडी वाटला पाहिजे आणि रांगडी पण नॅचरल वाटला पाहिजे. उगाच काहीतरी बॉडीमध्ये चेंजेस म्हणजे काही बॉडी बिल्डर नको होता तो, फक्त तो रॉ असला पाहिजे आणि ते करायचा आम्ही प्रयत्न केला. आणि आय होप की लोकांना हा वेगळं जे रूप आहे ते माझं आवडेल आणि लोक दगडूला जसं आपलं म्हटलं किंवा गणेश बाबूराव ठोकेला जसं आपलं म्हटलं तसंच याला पण आपलं म्हणतो. एवढंच सांगेन, अशीच एनर्जी ठेवा यार. आम्ही कॉलेजमध्ये असताना आमची पण एनर्जी अशीच होती. आता थोडं वय वाढलं आहे, लग्नाचं वय झालं आहे, पण ही जी एनर्जी आहे ती तशीच ठेवा. आणि मुलं फार भारी आहे तिकडची मला असं वाटतं, आणि स्पेशली मराठी क्राऊड इथे जास्त आहे. सो त्याच्यामुळे ते एक वेगळं प्रेम आमचं मराठी मुलांवर असतं. म्हणजे नॉन महाराष्ट्रीयनवर पण आहेच, पण नो डाऊट मराठी मुलांवर जास्त प्रेम आहे. आणि ही एनर्जी मला असं वाटतं आम्हाला खूप स्फूर्ती देणारी असते. कारण नेहमी आम्ही दमलेलो असतो, किंवा मी आता आज सकाळी 6 वाजता माझा पॅकअप झाला आहे. मी सकाळी थोडा 2 तास झोपलो आणि लगेच कॉलेजला आलो. सो त्याच्यामुळे यांची एनर्जी असल्यामुळे आम्हाला प्रमोशन करायला मजा येते. सो त्याच्यामुळे अशीच एनर्जी ठेवा असं मी सांगेन. सो ह्या फिल्ममध्ये माझं कॅरेक्टरचं नाव डॉक्टर अमृत आहे. सो तिचं स्वप्न असतं की गावात जाऊन त्या गावातल्या लोकांसाठी समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं. तिचं जे एज्युकेशन आहे, डॉक्टर असते ती, तिचं स्वतःचं एज्युकेशन स्वतःपुरती त्याचा फायदा न ठेवता तिला तो समाजाला द्यायचा असतो. त्यामुळे ती त्या गावात जाते आणि जे प्रथमेश कॅरेक्टर करते त्या एजंटला भेटते आणि त्याचा मित्र जो पृथ्वी करतो, ह्या दोघांमध्ये तिची कसं हे नाही म्हणू शकत बट देन कसं ते सगळं इमोशन्स ती त्यांना सांगते आणि मग ते आधी तर तिची मज्जा करतात की काय कसं हॉस्पिटल चालेल, तुम्ही बघितलं ट्रेलरमध्ये. पण नंतर ते पण इन्व्हॉल्व्ह होतात तिच्या ह्या मिशनमध्ये, तिच्या ह्या विजनला. येस, आणि मग ते एका साईडला होतात. आणि जसं प्रथमेश बोललं असतं आम्ही सगळं रिव्हील नाही केले ट्रेलरमध्ये. आमचा जो ॲक्च्युअल विलन तो अजून आलेला नाही. सो आम्ही मिळून कसं त्याच्या समोर जातो आणि काय मजा येते आणि काय घडतं, तर हे तुम्हाला पिक्चर बघूनच कळेल. अरे ऑफकोर्स आय मिस माय कॉलेज डेज. असं बघितली नाही नव्हती. आम्ही सकाळी अजून एका कॉलेजमध्ये गेलो. दॅट इट फील्स अमेझिंग. ॲक्च्युअली युफोरिया तुम्ही खूप करेक्ट नाव ठेवलं आहे त्या गोष्टीचं. सो खूप इन्फेक्शियस एनर्जी आहे ही. आम्हाला पण खूप अजून करावं असं, अजून थांबवायचं थोडंसं, पण बिकॉज ऑफ सर्टन कमिटमेंट्स वी हॅव टू लीव. पण खूप भारी. थँक्यू सो मच. थँक्यू. तर हा जो युफोरिया फेस्टिवल आहे जो आज सुरू झालेला आहे तो एकंदर 3 दिवस चालणार आहे, आज, उद्या आणि परवा. तर त्याच्यात वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे स्टेज इव्हेंट्स, नॉन स्टेज इव्हेंट्स असे असतात. आणि आज संध्याकाळी एक स्टँडअप कॉमेडियनचा शो आहे. आता तुम्ही ऐकताय बाहेर डान्स गाण्याचे कॉम्पिटिशन आता चालू होतील. त्याच्यानंतर बरेच गेम्स आहेत. डीजे नाईट परवा आहे संध्याकाळी. त्याच्यानंतर परवा सकाळी जे आहे तो आमचा एक मेरिट डेचा सेलिब्रेशन असतो. म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूशन मध्ये, प्रत्येक वर्गामध्ये जे टॉपर्स आहेत मुलं, त्यांना आम्ही फेलिसिटेट करतो. तर तो एक फार मोठा कार्यक्रम असतो. मुलं त्या दिवसाची वाट बघत असतात. मग मुलांना ट्रॉफीज, कॅश प्राइजेस वगैरे असं सगळं दिलं जातं. आताच्याही ज्या सगळ्या आज उद्याच्या वगैरे कॉम्पिटिशन्स आहेत त्याच्यामध्ये बक्षीस म्हणून त्यांना सर्टिफिकेट वगैरे तर आहेच, पण प्रत्येक इव्हेंटला कॅश प्राइजेस पण आहेत. आणि त्याच्याकरता भाग घेण्याकरता वेगळ्या वेगळ्या कॉलेजमधनं मुलं येतात. म्हणजे जसं आम्ही सांगितलं तिघांनी चौघांनी की सगळीकडे त्याची प्रसिद्धी झालेली आहे. तर वेगळ्या वेगळ्या कॉलेजची मुलं इथे येऊन भाग घेतात. त्यांच्यासाठी ही ती फार प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. नक्कीच this is one of the biggest college festival. I should not say Maharashtra, but आता इंडियातलं हे खूप मोठं कॉलेज फेस्ट असं मानलं जात आहे. कारण का ज्या अर्थी आमचे मुलं पार्टिसिपेट करतात आणि ज्या अर्थी मुलं मेहनत घेऊन वेगवेगळे नवीन नवीन थीम्स दरवर्षी घेऊन येतात, नवीन नवीन कॉन्सेप्ट घेऊन येतात आणि ह्या कॉन्सेप्टवरती सगळी मुलं काम करतात. तर त्यामुळे हा आमचा असा फॅकल्टी, टीचर्स, मॅनेजमेंट बोर्डचा कार्यक्रम हा असा आमचा युथचा कार्यक्रम आहे. आणि युथच्या हातात जर का तुम्ही पॉवर दिली, त्यांना जर का ट्रॅक दाखवलं, तर ते काय करू शकतात हे तुम्हाला आमच्या या कार्यक्रमात दिसून आलं. हे सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आमच्या मुलांच्या हातात असते आणि आम्ही फक्त फॉलो करतो ते जे सांगतात त्याला. ऑफकोर्स आम्ही गाईड करतो काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, त्यासाठी आमचे हेड्स, फॅकल्टी, बोर्ड आहेत. पण त्यामुळे हा कार्यक्रम
जास्तीत जास्त पॉवरफुल प्रॉमिनंट होत चाललाय बिकॉज यूथ इज. तर आपण जर का आपल्या देशातला किंवा जगातल्या युथला आपण त्यांना चांगल्यापैकी मोल्ड केलं, ट्रेन केलं, ट्रॅक दाखवलं तर ते खरंच मिरॅकल्स करू शकतात आणि त्यांच्या हातातच चावी आहे आता पुढच्या जगाची पण. तर आम्ही ऍज पिल्लेज ग्रुप वी स्टँड फॉर दॅट वी आर अ स्टुडंट सेंट्रिक कॉलेज. स्टुडंट सेंट्रिक आहोत. त्याच्याबरोबर आपल्या अकॅडमिक्स मध्ये पण खूप चांगले स्कोर्स आहेत. जसं तुम्ही बघितलं आमच्या पिल्ले कॉलेज पनवेल मॅनेजमेंट कॉलेजला A+ ग्रेड आहे. इकडच्या इंजिनिअरिंग कॉलेजला A+ ग्रेड आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्सला A ग्रेड आहे. त्यामुळे सगळं A+ आहे. त्यामुळे आम्ही सगळं बॅलन्स करून चालतो. आणि अजून एक गोष्ट आता असं झालंय की सगळे मोठे सेलिब्रिटीजना आमच्या कॉलेज फेस्टिवलमध्ये यायला आवडतं. असं नाही की आम्हाला त्यांच्या मागे लागावं लागतं. ते स्वतः आम्हाला विचारतात आम्हाला तुमच्याकडे यायचंय कारण का त्यांना त्याचा प्रतिसाद मुलांकडनं आणि आमच्या टीचर्सकडनं मिळतो. तर तुम्ही बघितलं एका दिवसात 4 मूवी एकत्र येतात प्रमोशनसाठी. तर ही आमच्यासाठी पण मानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट. नक्कीच आम्ही काहीतरी बरोबर करत असू म्हणून सगळे सेलिब्रिटीज मूवीज सगळे आमच्याकडे येत आहेत आणि आम्ही त्यांना चांगला प्रतिसाद आणि आमचे मुलं पण छान प्रतिसाद देतात. तो आणि तुमच्याशिवाय तर काही पॉसिबल नाहीये. प्रेस मीडिया वी आर लाईक अ फॅमिली. सो तुमच्या सपोर्टमुळे पण हे इव्हेंट आणि युफोरिया इज ऑल्सो पार्ट ऑफ यू एस प्रेस. कारण तुम्हाला पण एक चांगला सॉलिड पॉवरफुल कॉन्टेंट मिळतो जो तुम्ही प्रमोट करू शकता. माझ्यावर बाकल सर आहेत, केतन मीरा सर आहेत, सुचित्रा मॅडम आहेत. ते पण काही बोलणार असतील आय वुड रिक्वेस्ट हिम प्लीज. ग्रुप हे ब्रँड आहे एज्युकेशन. जसं देश आता नवीन एज्युकेशन पॉलिसी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 त्यामध्ये सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा व्हावा, त्याच्यामध्ये जे सुप्त गुण असतील त्याला वाव द्यावे आणि त्यासाठीच आम्ही अहोरात्र आमच्या मॅनेजमेंटच्या गायडन्स विद्यार्थ्यांना फुल फ्रीडम आहे. ते चूज करतात थीम काय असावी आणि त्याचं प्रेझेंटेशन काय असावं. तुम्हाला या अतिशयोक्ती नाही, मुलं ऍडमिशन घेताना कॉलेजचं फक्त ब्रँड बघतात. इथे मुलं हे बघतात की विक्टोरिया आणि एलेग्रा जिथे आहे तिथे मला ऍडमिशन घ्यायचं. हे मला वाटतं आता ब्रँडिंग आमच्या कल्चरल प्रोग्रामचा पण झालेला आहे. तुम्ही लोक ज्या पद्धतीने आमच्या इन्स्टिट्यूटला प्रमोट करता, ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह वाईब्स देता त्याबद्दल तुमचे धन्यवाद. असे सपोर्ट नेहमी राहावं. थँक्यू व्हेरी मच.